सगळ्यात महत्वाचं काय आहे, पाला जर वरती बघितला तर एकदम छान आहे. एकच नंबर आहे. ते करप्या काय असतो मी अजून बघितलेलं नाही. माणसं म्हणायची खालची पानं कापू नको आणि कारण खालची पानं कापली की करप्या अटॅक करतो येणं होतानी. तर ती काय प्रकार मला अजून आढळलेला नाही. कारण मला काय वाटायचं की शेतात थोडी स्वच्छता असावी, चालायला कसं आपल्याला दिसावं खालचं आपण चालत असतो आणि खालची एक दोन पानं थोडी पिवळसर कधी कधी पडते फवारल्यामुळं गवतासाठी. त्यामुळे ते स्वच्छता तेवढी करायला बरं वाटतं मला, म्हणून मी करत असतो. पण हे करप्या काय असतो मला अजून तर नाही माहिती. माझी तर फाण्या सगळ्या आता सेटल झाल्या आणि करप्या शोधतोय मी अशी कंडिशन झालेली आहे. कार्पेट नाही त्यामुळे कार्पेटच्या फवारण्या आणि ती कष्ट खर्च वगैरे काहीच नाही. आणि कसं काय येतं ती पण मला अजून माहिती नाही. ते 2, 3, ही 4, ही 5, ही 6, ही 7, ती 8, ही 9, ही 10, ही 11, ही 12 आणि ही 13. हे बघ 13वा अंगठा आहे. अंगठा आहे थोडं. पण 2 फणीच्या मध्ये जर अंतरी म्हणलं तर किती असं? वरचं चांगलं आहे राव. वरचं फुटवर अंतर आहे. फुटाच्या पुढंच आहे वरचं. आणि वादी वादी पण चांगली वाढायला लागलेली आहे. वादी चांगली दिसते. सहज हात लावला तरी शाईन एक नंबर दिसते बघ. ही प्लॉटची ना अजून शाईनच गेलेली नाही. शाईन खरंच इंटरेस्टिंग आहे. आता हे आपण वायुरण्याचं मार्गदर्शन सुरू केल्यापासून असं कुठं प्लॉट थांबलाय नाही. कुचमलाय वापरा बायोटेकचं मार्गदर्शन खरं जबरदस्त आहे. घेतलं पाहिजे लोकांनी. जर तुम्हाला ग्रोथ करायची असेल, तुम्हाला यश पाहिजे असेल तर हे डोळ्याने दिसेल ह्या गोष्टी. उगाच बाकीच्या गोष्टी करून कसं मार्केटमध्ये खूप गोष्टी आलेल्या आहेत त्या आणि ते भान गेल्यासारखं थोडंसं कुठल्या पण गोष्टी वापरू नये माणसाने. म्हणजे मी कोणाला नाव ठेवत नाही, पण तुम्ही एकदा विचार केला पाहिजे किंवा जिथं ज्याचं आहे त्याला जाऊन व्हिजिट दिली पाहिजे. कारण कसं आहे, माणसांना एकतर ह्यातलं औषधातलं काही कळत नाही आणि मग कोणी ना कोणी प्रत्येक वेळेस काय ना काय सल्ला देण्याचा प्रयत्न करतं आणि खरं काय आणि खोटं काय ह्यामध्ये माणूस भारावलेला आहे. माणसाची पण ह्यात काय चुकी नाही शेतकऱ्याची. त्यामुळं त्यांना थोडासा प्रयत्न केला पाहिजे. जिथं रिझल्ट आहे, मी काय केलं अगोदर सुरुवात करायची आधी मी पण रिझल्ट बघितले होते जाऊन स्वतः आणि तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं आणि ह्या वापराला आम्ही नाव ठेवलेलं आहे ब्रह्मास्त्र. ते आमच्यासाठी ब्रह्मास्त्रच आहे. आणि त्यानं मला जेव्हा सोडायचं त्या दिवशी त्याचं नाव. तुम्हाला टॉप करायचं आहे ना तर खरंच म्हणजे मला तर हे बेटर आहे. एकदम ऑफटेक करण्यासाठी झाडाला इझी जे आहे आणि झाड जे आपल्याला रिझल्ट लगेच दाखवतं ते म्हणजे वापरा बायोटेक चांगला आहे. खरंच सोडलं पाहिजे लोकांनी. संपूर्ण पोषण आहार सगळे अक्षरशः पोषक तत्व मित्राने एकदा सांगितलं होतं, आता माझी तिसरी वेळ आहे आणि मीच फोन करतोय तुम्हाला यावं लागतंय सर. असं आहे कंडिशन. आता हे सरांच्याच मागं बघा गेलं तर बघा 2 फणे कसे दिसते. तिकडे आपण सरांच्या मागं बघूया. हे बघा काय कुठनं गड आलाय आणि मी कसं फवारायचो तुम्ही विचार करा. पाईप पण पुरत नाही पंपाचा. आणि आता इकडे बघा. आणि कधी कधी असं घेरा पण मोठा वाटतो. पंप फिरवायला पण मला कधी कधी थोडस पाईपच पुरत नाही. स्ट्रगल होतं ना जरा थोडं असं होतं. सगळे म्हणजे थोडस कसं एक नाव बनलं बरं का, म्हणजे एक इम्प्रेशन झालं थोडं. स्वतःला पण एक चांगला कॉन्फिडन्स वाढतो. एक कॉन्फिडन्स वाढतो. कॉन्फिडन्स बिलीव्ह करत नाही ते अगोदर जोपर्यंत आपण कोणी काही करत नाही ना तो बिलीव्ह करत नाही ते आपल्यावर कोणी. आणि जेव्हा करतो तेव्हा म्हणजे विषयच वेगळा असतो. बसून बघू बरं आपण बोलले कसे. होय हे बघ बोंदे बघण्यासारखं आहे. लादी वगैरे हे सगळ्या गोष्टी बघायच्या म्हणजे हे बघ कसा दिसतो म्हणजे बुंदा जो आहे त्याच्यावरची फणी जर सहज बघितली तुमच्यावर आणि तर ती ती बघा. तुमच्या तुम्ही हात लावा बरं फणीला, हे बघ. तुमची किती येईन आपल्या लक्षात. म्हणजे त्याचं जर खालचं कमळ पाहिलं तर ते कमळ तुमच्या डोक्याला आहे थोडक्यात असं म्हणतात. आरामात आरामात आहे का नाही? आरामात. आणि वर जर गड बघितला तिथनं डबल आहे अजून. ते डबल आहे अजून. आहे का नाही. हो फणीतलं अंतर ह्या काही गोष्टी आपण बोलायची गरज नाही. नाही दिसतंय म्हणल्या विषय संपला. झाडच बोलतंय आपल्याबरोबर. हे बघून माणसाने समजून घेतलं पाहिजे की इथं काय लाभार्थी. लबाडी नाही, जास्त बोलण्यात अर्थ नाही. बरोबर. क्वालिटी ती आपोआप दिसली पाहिजे, फरक दिसलाच पाहिजे लोकांना. हो